रस्ता लूटप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी एका 18 वर्षीय मुलाला घेतले ताब्यात, मुद्देमाल हस्तगत। रस्ता लूट प्रकरणातील अंधाराचा फायदा घेत 55 वर्षीय व्यक्तीकडून मोबाईल आणि रोख रक्कम हिसकवणाऱ्या 18 वर्षीय मुलाला चाळीसगाव रोड पोलिसांनी अवघ्या 4 तासांत अटक केली आहे। पोलिसांनी त्याच्या घरातूनच त्याला ताब्यात घेतले असून आरोपीने गुन्ह्याची कबुली देत 10,600 रुपयांचा मुद्देमालही पोलिसांच्या हवाली केला। नाशिक येथील प्रमोद भिकचंद हिरे हे वडजाई रोडवरील ब्रिजखाली पंपाच्या दिशेने जात असताना हिंदीत संवाद साधत धमकी देत त्यांच्याकडील मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून आरोपी पळून गेला। घटनेच्या भीतीने हिरे यांनी तात्काळ चाळीसगाव रोड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली। तसेच फिर्याद दाखल होताच पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली। गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी त्याच्या घराजवळ सापळा रचत त्याला ताब्यात घेतले। अटक करण्यात आलेल्या मुलावर यापूर्वी मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे नोंद असल्याचेही समोर आले आहे। आता त्याच्यावर लुटीचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सतीश पाटील, दिव्य महाराष्ट्र न्यूज, चाळीसगाव। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसळ, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। 27 एप्रिल 2025 रोजी सकाळी 12:30 ते 1च्या दरम्यान प्रमोद हिरे राहणार ओझर हा वडजाई रोड ब्रिज खाली रिक्षाची वाट पाहत थांबला होता। तिथे एक अज्ञात 18 वर्षाचा मुलगा त्याने येऊन त्याच्यावर जबरदस्तीने त्याला मारहाण करून त्याच्या खिशातून मोबाईल आणि त्याची रक्कम लुटून नेली। त्या संदर्भात हिरे यांनी काल दुपारी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली। तक्रार दाखल करताच आम्ही आमचे वरिष्ठ SP धिरे सर यांना सदरची माहिती कळवली। त्यांनी तात्काळ आरोपीचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यावरून आम्ही तात्काळ आरोपीचा शोध घेतला। गुन्ह्याची माहिती मिळताच 4 तासाच्या आत यातील जो आरोपी आहे शाकीर शाह उर्फ भुऱ्या त्याला आमच्या टीमने ताब्यात घेतलं। या गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल मोबाईल आणि रक्कम आम्ही जप्त ताब्यात घेतलेली आहे। सदर गुन्ह्यात आरोपीला अटक केलेली आहे। आरोपीला 3 दिवसाचा पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे।